3,500 लोकांची जेवणाची व्यवस्था आज इकडे होणार आहे. दाल फ्राय तयार झालेले आहे. तो मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही, पण मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतोय आणि उत्तमरित्या करू शकतोय. आणि मामा तुम्ही भजा जाम घेता तुला भजा जाम आवडलेला दिसतात. हा म्हणजे एक नंबर असतात. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेले काही व्लॉगमध्ये तुम्ही पाहतच आहात काय मुंगाजी परिवारामध्ये प्रतीक्षाताईचा शुभ कार्य सुरू आहे आणि उत्तमरित्या एकदम सोला पार पाडलाय. तसाच म्हणजे प्रत्येक कार्याला उत्तम बनवण्यासाठी एक इव्हेंट लागत असतो, एक टीम लागत असते आणि ते सर्व उत्तमरित्या पार केलं आहे. तुम्ही सगळे व्लॉगमध्ये बघितलात, एकदम मस्त मॅनेजमेंट केलेलं आहे सर्व. तसाच आता लग्नाचा दिवस आहे आजचा आणि आजच्या दिवशी जो इव्हेंट मॅनेजमेंट केलेला आहे, जो वैशालिक इव्हेंट आणि कॅटरिंगवाल्यांनी संकेत कडूदादांनी त्यांनीच आपल्याला इकडे आज बोलवलं आहे. त्याची सर्व तयारी म्हणजे आजच्या ग्रँड रॉयल लग्नाची व्यवस्था त्याच्या हाती आहे. तर ती सर्व व्यवस्था, त्याची सर्व तयारी दाखवण्यासाठी इकडे आलो आहे आणि पूर्ण काय सर्व दाखवीन या ब्लॉगमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही कुठलाही इव्हेंट वगैरे मॅनेज करायचा असेल किंवा काही असू दे, इव्हेंट मॅनेज असू दे, कॅटरिंग असू दे, जेवण असू दे, काही असू दे, तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. वैशाली इव्हेंट आणि कॅटरिंग्स. ओके, तर टाइमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. कसा वाटला स्टार्टअप? थँक्यू सो मच. काका या इकडं. सर्व आता तुम्ही डेकोरेशन वगैरे कॅटरिंग वगैरे बघून आलात तुम्ही, कसा वाटला तुम्हाला? मला एकदम व्यवस्थित. तुम्ही पण व्हिडिओ काढत होतात ना, म्हणून मी काकांना विचारला. त्यांना खूप पर्सनली आवडलं आहे, त्याच्यामुळे मी त्यांना विचारला. तर मित्रांनो, आलोय आपण आता या रॉयल वेडिंगच्या किचन मध्ये, जिथे या रॉयल वेडिंगच्या सर्व जेवणाची व्यवस्था सुरू आहे. दादा मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मोठेचे ढेगी तुम्हाला समोरच दिसत आहेत. दादा याच्यात काय बनतोय? पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला. चलो, पनीर टिक्का मसाला आणि मोठ्या प्रमाणात जेवणाची व्यवस्था सुरू आहे. हे बघा, हा दाल फ्राय. दाल फ्राय तयार झालेले आहे. दाल फ्राय. हे बघ. चलो, याच्यामध्ये काय चालू आहे? ही व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरीची भाजी आहे ना, सर्व फ्राय होते. याच्यामध्ये फ्राय करतात का हो, सर्व? हो, हो. म्हणजे ती मिक्स भाजी असते. हो, हो, हो. ओके, मिक्स भाजी. ओके, मिक्स त्याच्यामध्ये बटाटा आहे, शिमला आहे, बघा, शिमला फरस बी आहे. हे फ्राय केलंय काय? हो हो हो. बटाटा फ्राय करते आणि ते चालतं. ओके. हे इकडे आपले महिला सुद्धा आपल्याला काम करताना दिसतात. मोठी एक टीम आपले आहे दादाची. चीज कॉर्न बॉल तयार होतात. चीज कॉर्न. चीज कॉर्न बॉल. चीज कॉर्न बॉल आहे बघा. चीज कॉर्न बॉलची व्यवस्था सुरू आहे. चीज कॉर्न बॉलची व्यवस्था सुरू आहे बघा. हे स्टार्टर मध्ये जाते दादा? हो हो, स्टार्टर. स्टार्टर मध्ये जाते. ओके, इकडे पण तेच चालू आहे ना, चीज कॉर्न बॉल. हे आपला पनीर लिफाफा तयार होतो. पनीर लिफाफा. लिफाफा आहे. हा, हे बघ, असे पीस. हे नंतर नवीन फ्राय. आयटम आपल्याला बघायला भेटतायत. हे नंतर फ्राय होते. हे फ्राय होतील का दादा? ओके. त्याच्यामध्ये दिसायला आत्ताच मस्त येतात, नंतर खायला किती मजा त्याच्यामध्ये येईल. कोबी, शिमला आणि पनीरची स्टफिंग असते. ओके, हो. चलो. चायनीजची कटिंग चालू आहे. चायनीजची कटिंग चालू आहे हो. काही? ओके. इथं नूडल्स काय? हा, नूडल्स. नूडल्स. दादा किती वाजेपर्यंत तुला रेडी करायला सांगितलं सर्व? 4 वाजेपर्यंत. 4 वाजेपर्यंत? हो. 4 वाजेपर्यंत हा, रेडी. इथं वेलकम ड्रिंक आपले ज्यूस रेडी होते. ज्यूस रेडी होते का इथं? हा. सर्व रेडी करतात. तयारीत दाखवायला आले तुम्हाला. आणि इकडे चटणी बनवायची प्रॉपर मशीन वगैरे आहे बघा. मशीन आहे ना डायरेक्ट? हो, फ्रूट सॅलडची कटिंग चालू आहे. हो रे. फ्रूट सॅलडची कटिंग चालू आहे बघा. आणि हा बघा फ्रूट काउंटर आहे ना? हो, फ्रूट सॅलड. फ्रूट सॅलड सर्व आपल्याला खायला भेटेल. भरपूर मोठा आहे ना दादा? हो, 36 फूट आहे. 36 फुटी आहे. हो, 36 फूट. 36 फुटाचा फ्रूट सॅलड काउंटर बघायला भेटतं आपल्या इकडं. नंतर फ्रूट इथं बसतील तेव्हा कसला वाटेल ना. हो. आणि पाठीमागं Light तयारी set चाललंय. लाईट वगैरे सेटिंग त्याच्यात हो, होते काय? हो. आणि पाठीमागं पण फ्रूट सेट करतायत आणि कटिंग चालू आहे. हो. ते दाखवतो तुम्हाला. डिश काउंटर पाहताय तुम्ही, सेटिंग चालू आहे अजूनपर्यंत. 2 दादा असणार आहे इथं? 2 असणार. एक इकडे एक असणार आहे, एक तिकडे एक असणार आहे. आणि व्हेज आणि नॉन व्हेज आहे का? फक्त व्हेज फक्त व्हेज. प्युअर व्हेज पाहायला भेटणार आहे. आणि काय काय आयटम बघायला भेटणार आहेत आपल्याला? 7 प्रकार टोटल आयटम. टोटल इथे जवळजवळ 30 आयटम येतात. 30 आयटम पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये मेन कोर्स मध्ये 2 व्हेजिटेबल आहेत. हा. डाल, राईस,
पुरी, तंदूर रोटी, ओके, सॅलड. पूर्ण आताच तोंडाला पाणी सुटलं दादा माझ्या. चलो, आणि या ठिकाणी काय बघताय दादा? हे आपले मेन कोर्सचे काउंटर आहे. मेन कोर्सचे काउंटर आहेत. हे बघा इथं रेडी चालू आहे. अजून अरेंजमेंट चालू आहे. त्यासाठी ही तयारी कशी असते, तयारीला वेळ किती लागते, तेच सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी थोडक्यात करते. दादा कितीला हे सुरुवात केली सर्व? काल रात्रीपासून चालू आहे. काल रात्रीपासून सुरुवात केली दादानी. हे बघा हा काउंटर आहे, मेन कोर्सचा काउंटर आहेत ना. 2 काउंटर लावले दादा? हो, 2 काउंटर लावलेले आहेत बघा. हे पूर्ण सेटअप रचला ना का जबरदस्त वाटेल पाहायला. हो. ही फक्त तुम्हाला अरेंजमेंट दाखवतोय मी कशी करतायत, आणि याच्या पाठी भरपूर मेहनत असते. आणि जर तसा बघायला गेला तो रात्रीपासून बोलतोय, पण मला सांगायला आवडेल की याची तयारी कम से कम 15 ते 20 दिवसापासून तुला तयारी करायला लागत हो, असेल हो, ना? जास्त पोरं जास्त manage जास्त. करत जेव्हा अशी team booking तुझी असेलच. हो हो, थोडा पिछले थोडा पिछले. हा कुठला काउंटरला सेट होते? हा वॉश बेसिंग सेट होते. वॉश बेसिंग सेंटर. ओके. या मोठ्या कार्याचा म्हणजे कसा स्टार्टअप करतात आपण चमचमीत खात असतो, पण त्याच्या पाठची व्यवस्था कशी असते, कशी मॅनेज केलेली असते सर्व काय, ते सर्व तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आता माझ्यासोबत आहे संकेत कडू दादा, ज्याच्या हातात मुंगाजी परिवारने हा सर्व 16 मॅनेज करण्यासाठी जबाबदारी दिली होती. तर दादा ते उत्तमरित्या पार करतोय. आणि तुम्हाला जर दादाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर समोर स्टार्टिंगपासून कॉन्टॅक्ट नंबर येत आहेत, कॉन्टॅक्ट नक्की करू शकता. उत्तम तयारी झाली आहे आणि याच्या पूर्ण सेटअप झाला ना काय, तो पण पूर्ण सेटअप दाखवेन. आता सध्या तयारी दाखवली. ओके. किती वर्षापासून दादा तू या कार्यामध्ये सामील आहेस? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झालीस. आणि मोठ्या दादा ऑर्डरी घेत असतो, आपण भेटत असतो नेहमी शूट वगैरेला गेल्यावर. दादा आज किती माणसांची म्हणजे किती पाहुण्यांची जेवणाची व्यवस्था झालेली आहे? 3000. किती? 3000. 3000 लोकांची? 3000 प्लस 500 आपण रेडी ठेवणार आहोत. 3500 लोकांची जेवणाची व्यवस्था आज इकडे होणार आहे. बाबा ना. त्याच्यामध्ये सर्व आहे. चाट काउंटर आहे, हा. फ्रूट सॅलड आहे, पान काउंटर आहे, हां. चायनीज काउंटर आहे. त्याच्यानंतर लाईव्ह मध्ये तुम्हाला रबडी जिलेबी गरम गरम खायला भेटणार आहे आज. दादाच्या इव्हेंटमध्ये यापूर्वी पण मी खाल्लेलं आहे रबडी. चव विसरूच शकत नाही खाल्ल्यानंतर. एकदा भारी आपण एकदा भेटलेलो बघ तिकडं, हो, हो, तिथं पण रबडी जबरदस्त. आता पूर्ण नंतर दाखवीन, पूर्ण प्लेट सजून तुम्हाला दाखवणार आहे. सर्व तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे व्हिडिओ बघताना. तर दादा कसा काय म्हणजे या व्यवसायाबद्दल सांगशील, कसा असते सर्व काय ना, मेहनत आहे. हां. सर्व मेहनतीचं काम आहे. मेहनत करत राहा. मराठी माणसांना प्रोत्साहन करा. हां. खूप जण मराठी माणसांना वाटतो का मराठी माणूस हा व्यवसाय करू शकत नाही, पण बरोबर. मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतोय आणि उत्तमरित्या करू शकतोय. तुम्ही आज सर्व बघालच. ते तर आहे. आणि करत आलेला आहे दादा. आणि प्लस कॅटरिंग सोबत तू इव्हेंट पण मॅनेज करतो. हो, तो हर एक event कुठलाही manage इव्हेंट पाहिजे असेल तरी तुम्ही मॅनेज करा. दादाला कॉन्टॅक्ट करू शकता. बर्थडे पार्टी असू दे, डीजे नाईट असू दे, काही असू दे, हर एक इव्हेंटमध्ये दादाचा हातभार लागतो. हो. सो दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा. वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंग. Yes. ओके, थँक्यू सो मच दादा. हे बघा मित्रांनो, काउंटर सुरू झालेत आणि
जेवणामध्ये आजच्या पंचपक्वानामध्ये काय काय तुम्हाला दाखवतोय मी. हे बघा, लोणचं आहे, सलाड आहे, भजी आहे, जिलेबी आहे, रबडी आहे, शिरा आहे आणि नंतर दादा ही भाजी कुठली आहे? पनीर टिक्का मसाला, नंतर मिक्स व्हेज भाजी आहे आणि नंतर नान आहे आणि पुरी, जिरा राईस आणि डाल आणि पापड. जेवण कसा होता? छान होता. ओके ताई, जेवण कसं होता? छान होता ना. आपल्या समोर ताईस आहेत जे मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहेत. ताई, नवऱ्याकडून काय नवरीकडून? नवऱ्याकडून नातं? बहीण मी, काकाची मुलगी मोठी. काकाची मुलगी, बहिणी दोन. आपल्या भाऊंच्या बहिणी आहेत आपल्या समोर. जेवण करून झालंय त्यांचा. ताई, कसं वाटलं तुम्हाला? जेवणाची टेस्ट कशी वाटली? मस्त वाटली जेवणाची टेस्ट. मस्त वाटली. सर्व भाजी घेतलेली आहे? हा घेतलेली. पनीर टिक्का घेतलेला, मटरची भाजी घेतलेली, मिक्स मटर, पुरी होती, रोट्या आणि हे होतं आपला पराठा. कशी वाटली टेस्ट? मस्त वाटली. खूप. आणि ताई, नाव काय आपलं? शर्मिला. नंतर ताई? नीलम. नीलम ताई, सर्व काय घेतला होतास ना तू? हो, सर्व घेतलं होतं. काय आवडलं तुला जास्त? मला पनीर टिक्का. पनीर टिक्का आवडला. आणि स्वीट मध्ये? जिलेबी रबडी घेणार आहे मी आता, हा. सगळं जेवण झाल्यावर. ओके. बाकी टेस्ट चव कशी आहे तुला? खूपच सुंदर. खूप सुंदर ना. मोठे जे असतात आई ताईसा, ते सर्वजण पहिले आपले सर्व भाज्यांकडे ओलत असतात. पण आमची लहान मुलं असतात ती सर्व चायनीज कॉर्नर जवळ ओलत असतात. तर आपल्याकडे छोटी आहे. छोटी नाव? कार्तिक आहे आपल्या समोर. आणि ती राईस घेतलाय आणि नूडल्स घेतलेत. आणि कशी वाटली टेस्ट तुला चायनीज कॉर्नरची? खूप चांगली. आणि तू पण आज छान दिसतेस. ओके. हे बघा, हा? भाजी आहे, भाऊंची भाजी आहे बघा. चला गोड पण खाऊया. आईस्क्रीम खातोय. जेवण नाही झालं ना अजून? नाही. जेवण आता 12 शिवाय नाही. 12च्या नंतर पण बोलतात की फोटोग्राफरची लाईफच तशी असते. कुठं आलो माहिती असेल तुला? काय? आम्ही कुठून जाऊन 100% 600 किलोमीटर लांब जाऊन परत आलात तुम्ही. सांगितलं तुला भेटलो. हो, जाम प्रवास करून आलेले आहेत ते. आणि आता आईस्क्रीमचा आस्वाद घेत आहे. कशी वाटली तुम्हाला वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरर्सची आईस्क्रीम? एक नंबर, छान. मी 2 खातोय बघा. आईस्क्रीमनी जेवलात? आईस्क्रीमनी जेवलात ना? ओके, थँक्यू. हे बघा, आईस्क्रीम 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 आईस्क्रीम. मामीसा जेवायला बसल्यात आणि मावशी आहे ना. हे बघा, मावशी डबल घेतलात. कसं झालं जेवण? मस्त ना. ओके. मावशी आपल्या समोर. तिकडे काय मामीसा आहेत काय? त्या वेगळ्या का बसल्यात? जागा नव्हती ना. इकडे जागा नव्हती म्हणून काय? ओके. मी जाऊ का? तुम्हाला जेवताना डिस्टर्ब केलं का मी? अजिबात नाही ना. हे बघा, कसं झालंय जेवण? छान झालंय ना. मी जेवलो. मी पण चायनीज सुद्धा खाल्ला, मी व्हेज सुद्धा खाल्ला, भाजी सुद्धा खाल्ली. तुम्ही चायनीज नाही? आता तिसरा, मग आता डेझर्ट. आता तुम्ही चायनीज खायला जाऊ. बाकी हा व्हेज भाजीचा आयटम कसं झाले सर्व? वैशाली इव्हेंट्सने मॅनेज केलंय सर्व आणि कॅटरिंग्सने. मस्त झालंय ना. ओके.
सो मच. आहे बघा. चला बाय बाय. एन्जॉय. छान दिसते दोघे आज. नाही मामी साथ सगळ्यात मस्त दिसत होत्या. हे बघा आपल्या समोर तर राकेश मामा आहे आणि तो आता मस्त जेवतोय. त्याला डिस्टर्ब केल्याबद्दल त्याची माफी मागतो मी. पण मामा आजचा जेवणाबद्दल काय सांगशील? आजचा जेवणाचा मेनू खूप छान आहे. हां 2 भाज्या आहेत आणि पोळा आहे, पुरी आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला सलाड, ग्रीन सलाड खूप छान आहे. फ्रेश आहे एकदम आणि जेवण स्वादिष्ट आहे, मस्त वाटतं. चांगलं आहेत. काय म्हणजे नाव ठेवण्यासारखं काहीच नाही. ओके. आणि मामा तुम्ही भज्या जाम घेता असेल, भज्या जाम आवडलेल्या दिसतात. हां भजे एक नंबर असतात. भजे खूप खूप आवडतात मला. व्हेज जेवण असलं का भजी लागतात घरी असं पण आहे काय? आणि कुठे पण असू दे. ते व्हेज असलं तर भजे, पापड, लोणचा, मिरची हे मेनूमध्ये पाहिजेच. आणि आता नाहीतर तुला मग- भेटलंय ते हां नाही तर मग जेवण कमी चालतं. असं आहे काय? हां ओके मामा. आणि आज छान दिसते ब्लेझर मध्ये तू. धन्यवाद. थँक्यू. तर चला मित्रांनो, तुम्हाला हे कपडे बघून समजलं असेल काय रिसेप्शन वगैरे झालेलं आहे, एंट्री वगैरे झालेली आहे आणि मी निघतोय लग्नातून. पण हा व्लॉग म्हणजे पूर्ण इव्हेंट कसा मॅनेज करतात, कॅटरिंग कसं मॅनेज करतात, वैशाली इव्हेंट्स अँड कॅटरिंगचा पूर्ण व्लॉग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कसा तयारी करतात, चव कशी आहे, कशी गर्दी पडलेली, सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 3,500 लोकांचा जेवणाची व्यवस्था आज या सोहळ्यासाठी केली होती आणि प्रचंड गर्दी पाहायला भेटली. तुम्ही बघितलात या ब्लॉगमध्ये भरपूर गर्दी, प्रत्येक स्टॉलवरती तुम्हाला गर्दी पाहायला भेटली आणि उत्तमरित्या हा इव्हेंट सर्व मॅनेज केला होता. तुम्ही बघितला सर्व काय मी तुम्हाला दाखवलं आहे. तर तुम्हालाही असा कुठला इव्हेंट, पार्टी, हळद, लग्न काही असो अरेंज करायचं असेल, मॅनेज करायचं असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. वैशाली इव्हेंट्स आणि कॅटरिंग. हा व्लॉग एंड करायची वेळ आली, पण ही एंट्री बघून तुम्हाला समजलाच असेल की पुढचा व्लॉग कसा असणार आहे. पूर्ण रॉयल पद्धतीचा लग्न सोहळा प्रतीक्षाताईचा बघायला भेटला आपल्याला. पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. मी बघितला. तर कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टिल टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.